नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, त्यासाठी आंबट गोड असे आपण कैरीचे पन्हे बनवूया। पन्ह्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। इथे मी 600 ग्रॅम कैऱ्या घेतलेल्या आहे, अर्धा किलो गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे, 3-4 वेलदोडे आणि थोडंसं जायफळ आणि मीठ थोडंसं। सगळ्यात पहिले आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि त्याचं साल काढून घेऊ। इथे कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, आता साल काढून घेऊ। असं साल काढून घेतलेले आहे या कैऱ्यांचं आणि मागचं देठ पण कापून घेतलेलं आहे। आता आपण ह्या कैऱ्या कुकरमध्ये उकडून घेऊ आणि या कैऱ्या शिजण्यापुरतं 1 ग्लास भर पाणी आपण कुकरमध्ये घालू आणि या कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊ। कुकर गार झालेला आहे, आता आपण कैरी गार व्हायला ठेवू। कैरी शिजली का बघू आपण। कैरी एकदम छान मऊ शिजलेली आहे। आता आपण एका भांड्यात कैरी गार व्हायला ठेवू। कैरी शिजलेलं पाणी घ्यायचं नाही, तर कैरी अशी काढून घ्यायची। कैरीचं साल अगोदर काढल्यामुळे ती अशी लगेच गार करायला ठेवता येते, नाही तर मग सालासकट कैरी शिजवली तर कैरी साल काढायला अवघड जाते। शिजल्यानंतर ते ह्या गरामध्ये साल तुटते, म्हणून नेहमी कैरीचं साल अगोदर काढून मग कैरी शिजवायची। आता ही कैरी वेगळी काढलेली आहे एका भांड्यात। आता आपण यातच गूळ कालून घेऊ। या गरम कैरीत जर गूळ घातला तर पटकन विरघळतो। गूळ घालतानाच बारीक चिरून घालायचा। गूळ आवडत नसले तर साखर घातली तरी चालते। याच प्रमाणात साखर घालायची पन्ह्यात, पण गुळाचंच पन्हं चांगलं लागतं। आता हे गूळ विरघळूस तर आणि कैरी पण गार होईल आणि गूळ पण विरघळेल। आता आपण हे असंच थोड्या वेळ झाकून ठेवू। त्याच्यात अगोदर मीठ घालते मी थोडंसं। आता हे थोड्या वेळासाठी असंच झाकून ठेवूया। आता हे आपलं गूळ आणि कैरीचंच मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण या कैरीच्या ह्या कोई आहेत ते आपण काढून घेऊ। या कोई अशा पिळून घ्यायच्या। आता हे मिश्रण आपण एका चाळणीतून काढून घेऊ। मिक्सरमधून काढलं तरी चालतं, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ह्या पल्पचा सगळा कलर बदलतो, म्हणून याला आपण एका चाळणीतूनच चाळून घेऊ। आता हा पल्प आपण चाळणीतून चाळून घेऊ। चाळल्यामुळे हा एकदम प्लेन आणि मऊसूत हा पल्प आपला तयार होतो आणि त्या रंग पण बदलत नाही त्याचा, म्हणून असा व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला हा पल्प चाळून झालेला आहे। चाळणीने चाळल्यामुळे गुळातली काडी कचरा खडे वरती राहतात, म्हणून असं चाळून घ्यायचा। चाळणीने चाळल्यामुळे एकदम असा मऊसूत पल्प तयार झालेला आहे। आता आपण याच्यात वेलदोडे आणि जायफळाची पूड घालूया।
अशा पद्धतीने आपला पन्ह्याचा पल्प तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला पन्हा तयार करून दाखवते। पन्हा तयार करताना असं एक चमचाभर मोठा पल्प घ्यायचा किंवा आपल्या आवडीनुसार, मी अजून थोडासा घेते। आता बर्फ घालू। असं हे आपलं थंडगार पन्ह तयार झालेला आहे। हा पल्प फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस टिकू शकतो। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।